नमस्कार मित्रांनो, आपण मागच्या चॅप्टरमध्ये ह्या 8वा चॅप्टर इश्यू ऑफ शेअर्स त्याच्या ह्या एंट्रीज बघितल्या. ठीक आहे, तर एकदम सोप्या एंट्रीज आहेत. आपण परत रिपीट करू. ॲप्लिकेशन मनी रिसिव्हची एंट्री आहे बँक अकाउंट डेबिट टू शेअर ॲप्लिकेशन अकाउंट. त्याच्यानंतर अलॉटमेंट मनी रिसिव्हची एंट्री आहे बँक टू शेअर अलॉटमेंट. फर्स्ट कॉल मनी रिसिव्हची एंट्री आहे बँक अकाउंट डेबिट टू शेअर फर्स्ट कॉल. त्याच्यानंतर मनी ड्यूची एंट्री ॲप्लिकेशनची आहे शेअर ॲप्लिकेशन टू शेअर कॅपिटल. याची फर्स्ट कॉल अलॉटमेंटची अलॉटमेंट मनी ड्यूची एंट्री शेअर अलॉटमेंट टू शेअर कॅपिटल. फर्स्ट कॉल मनी ड्यूची एंट्री शेअर फर्स्ट कॉल टू शेअर कॅपिटल अकाउंट. अशा एंट्री होत्या ज्या मागच्या आपण व्हिडिओमध्ये बघितल्या. आता आपण एक प्रॉब्लेम घेणार आहे. हा फर्स्टवाला. गजानन लिमिटेड इश्यूज 60,000 इक्विटी शेअर्स ऑफ ₹10 इच पेएबल ॲज ॲप्लिकेशन ₹2 जी प्रिंटिंग मिस्टेक आहे याच्यामध्ये. ₹3 ऑन अलॉटमेंट, ₹3 ऑन फर्स्ट कॉल, ₹2 ऑन फायनल कॉल. असा हा प्रॉब्लेम आहे. द शेअर्स आर सबस्क्राईब अँड ऑल द अमाऊंट ड्यू वॉज रिसिव्ह. प्रिपेअर पास नेसेसरी जर्नल एंट्रीज इन द बुक्स ऑफ गजानन लिमिटेड. आता आपल्याला गजाननच्या बुकमध्ये ह्या एंट्रीज करायच्या आहेत. आपण हा जो प्रॉब्लेममधला डाटा होता हा इथला तो आपण इकडे सर्व हा लिहिलेला आहे जेणेकरून आपल्याला कॅल्क्युलेशनला सोपं पडेल. शेअर्स इश्यूड 60,000 ॲप्लिकेशनला ₹2 अमाऊंट आहे, अलॉटमेंटला 3, फर्स्ट कॉलला 2 आणि फायनल कॉलला ₹2. तर आता याची एंट्री करणार आहे. पहिली स्टेज आहे आपली ॲप्लिकेशनची मनी रिसिव्हची एंट्री करायची अगोदर. बँक अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर ॲप्लिकेशन अकाउंट. आता इक्विटी शेअर्स दिलेले आहेत आपल्याला. इक्विटी शेअर ॲप्लिकेशन अकाउंट. ठीक आहे, इथं आपल्याला इक्विटी शेअर्स दिलेले आहेत. हे इथं जे आहेत ते इक्विटी शेअर्स दिलेले आहेत. त्याच्यासाठी जिथं जिथं शेअर्स आलेले आहेत, शेअर लिहिलेलं आहे एंट्रीमध्ये, तिथं सगळीकडे आपल्याला इक्विटी शब्द ॲड करायचा आहे जिथं जिथं शेअर आहे तिथं. ठीक आहे, आता आपली पहिली एंट्री झाली मनी रिसिव्हची. पहिली एंट्री बँक अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर ॲप्लिकेशन अकाउंट. ठीक आहे, आता याच्यामध्ये अमाऊंट कशी टाकायची. आपले शेअर्स आहेत 60,000, ॲप्लिकेशनला अमाऊंट आहे ₹2 आहे. मग 60,000 इंटू 2, 60,000 इंटू 2 1,20,000, 1,20,000 आणि इकडं पण 1,20,000. ठीक आहे, त्याचं नरेशन येतं बिंग ॲप्लिकेशन मनी रिसिव्ड, ॲप्लिकेशन मनी रिसिव्ड. हे साधं सोपं एवढं लिहिलं ॲप्लिकेशन मनी रिसिव्ड नॅरेशन तरी चालेल. त्याच्यानंतर दुसरी एंट्री आहे ॲप्लिकेशन मनी ट्रान्सफर टू शेअर कॅपिटल अकाउंट. हे 2 नंबरची एंट्री ही करायची आहे आपल्याला. आता ती एंट्री आहे शेअर ॲप्लिकेशन अकाउंट डेबिट टू शेअर कॅपिटल अकाउंट. ती एंट्री करायची. त्याच्या आधी इक्विटी शेअर्स आहेत म्हणून इक्विटी शब्द टाकायचा. इक्विटी शेअर ॲप्लिकेशन अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट, टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट. सेम अमाऊंटवरची 1,20,000, 1,20,000 आणि 1,20,000. याचं नरेशन येणार बिंग ॲप्लिकेशन मनी ट्रान्सफर्ड टू शेअर कॅपिटल अकाउंट, ठीक आहे. तर आता इथं झालं आहे आपला ॲप्लिकेशन स्टेज कंप्लीट. ठीक आहे, आता पुढं अलॉटमेंट पहिलं ड्यूची एंट्री. अलॉटमेंट ड्यू म्हटले की कॅपिटल अकाउंट येतं खाली कंपल्सरी. शेअर अलॉटमेंट अकाउंट डेबिट टू शेअर कॅपिटल अकाउंट, ती एंट्री करायची. आता हे 2 झालं. त्याच्यानंतर तिसरी एंट्री इक्विटी शेअर अलॉटमेंट अकाउंट डेबिट, इक्विटी शेअर अलॉटमेंट अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट.
इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट. अमाऊंट याचे आता किती शेअर्स आहेत आपले 60,000 आहेत. हे 60,000 शेअर्स आहेत. अलॉटमेंटला किती रुपये अमाऊंट आहे 3 रुपये. मग 60,000 इंटू 3, 60,000 इंटू 3 1,80,000, 1,80,000, 1,80,000. त्याचं नरेशन येणार, नरेशन याचं being allotment money due, allotment money ड्यू. ही झाली मनी ड्यूची एंट्री. त्याच्यानंतर पुढं ही मनी ड्यू पुढे मनी रिसिव्हची एंट्री. मनी रिसिव्ह म्हटलं की बँक अकाउंट येतं. बँक अकाउंट डेबिट टू शेअर अलॉटमेंट अकाउंट. मनी रिसिव्हची एंट्री बँक अकाउंट डेबिट टू शेअर, द इक्विटी शेअर येणार. शेअरच्या आधी इक्विटी शब्द टाकायचा कारण हे इक्विटी शेअर्स आहेत. इक्विटी शेअर अलॉटमेंट अकाउंट. ठीक आहे. ही वरचीच अमाऊंट 1,80,000 जेवढे पैसे ड्यू होते तेवढेच भेटलेले आहेत. 1,80,000 आणि 1,80,000. तर याला नरेशन येणार बिंग अलॉटमेंट मनी रिसिव्ड, बिंग अलॉटमेंट मनी रिसिव्ड. ठीक आहे. ही झाली 4 नंबरची एंट्री आपली. त्याच्यानंतर आता ॲप्लिकेशन स्टेज संपली, अलॉटमेंटची स्टेज संपली, अलॉटमेंट संपला. आता पुढे फर्स्ट कॉल. फर्स्ट कॉलच्या सेम एंट्रीज इथं दिल्याप्रमाणे पहिली येणार मनी ड्यूची एंट्री. इथं 5 नंबर येणार. मनी ड्यूची एंट्री होते इक्विटी शेअर फर्स्ट कॉल अकाउंट डेबिट, इक्विटी शेअर फर्स्ट कॉल अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट, टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट. आता याच्यामध्ये परत वरचीच अमाऊंट 60,000 शेअर्स. किती शेअर्स आहेत आपले 60,000. हे 60,000 शेअर्स आहेत. 60,000 इंटू फर्स्ट कॉलला किती रुपये 3, 60,000 इंटू 3 1,80,000. 1,80,000, 1,80,000. तर नरेशन येणार बिंग फर्स्ट कॉल मनी ड्यू, बिंग फर्स्ट कॉल मनी ड्यू. त्याच्यानंतर पुढं मनी रिसिव्हची एंट्री. मनी रिसिव्हची एंट्री येते बँक अकाउंट डेबिट, अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर, इक्विटी शेअर फर्स्ट कॉल अकाउंट. ठीक आहे. वरचीच अमाऊंट ही 1,80,000, 1,80,000 आणि 1,80,000. हे झाले आपल्या एंट्री मनी रिसिव्ह पर्यंत. ठीक आहे. हे फर्स्ट कॉल, हे फर्स्ट कॉल मनी ड्यू आणि फर्स्ट कॉल मनी रिसिव्ह. सेम असंच आता फायनल कॉलची पण करायची एंट्री. फायनल कॉलची एंट्री पहिलं मनी ड्यूची एंट्री इक्विटी शेअर. इथं फर्स्ट कॉल आहे, इथं फर्स्ट कॉलच्या ऐवजी फायनल कॉल लिहायचं आहे. फायनल कॉल अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट. आणि मनी रिसिव्हची एंट्री येणार इक्विटी बँक अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर फर्स्ट कॉल अकाउंट. हे अलॉटमेंटच्या ऐवजी फक्त फर्स्ट कॉल लिहायचं आहे. अमाऊंट येणार 60,000 शेअर्स. हे 60,000 शेअर्स इंटू 2 1,20,000. ओके. झालं. एवढाच प्रॉब्लेम आहे हा.